महाराजाला सांगा की 7 वेळा पंढरीला माळ घातला पुन्हा दारू पितो बघा. माळ घातले तर दारू सुटणार का? बरोबर की रीतीने खरं मी सांगतो, काही प्रयत्न केले. येशू ख्रिस्तांची शिकवण आणि इतर धर्माची शिकवण काय आहे, फरक काय आहे माहिती आहे का? इतर धर्मामध्ये कसं आपल्या प्रयत्नाने उपास तपास हे करा ते करा, 16 सोमवार धरा, इथने चालत जावा पंढरीला, इकडे जावा तिकडे जावा, भरपूर प्रयत्न करा, देवाजवळ जाणार. पण येशू काय म्हणतो? फक्त विश्वास ठेवा, माझ्याकडे या, माझ्याकडे विनंती करा, मी तुमच्या अंतःकरणामध्ये येईन. हे फरक आहे. देवाला मानवाने शोधून काढून सगळं प्रयत्न करून देवाजवळ जाऊ शकत नाही. देवाजवळ जाता येते का? मनुष्य पापी मनुष्य आहे. परंतु देव म्हणतो मी तुझ्याकडे येतो, स्वतः फक्त विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर अवलंबून राहा, माझ्याकडे तुझे जीवन समर्पण कर, मी येऊन तुमचे जीवन बदलणार. आपल्याला अनुभव आहे, त्या मंडळी येणारे किंवा विश्वासणारे भरपूर आपण बघितले. म्हणून इथे ते बंधनात असणाऱ्यांना बंधमुक्त करण्यासाठी योहान असं म्हणतो, जर येशू ख्रिस्त तुम्हाला बंधमुक्त केलंय तर खरोखर तू बंधमुक्त व्हाल, असं योहानने सांगितलेलं आहे. म्हणून इथे आपण प्रत्येक कार्य बघितले. आंधळ्यांना दृष्टी मिळावी. आंधळ्या म्हणजे कोण? फक्त शारीरिक रीतीने ज्यांना डोळे नाही, दिसत नाही, ते पण तसं आंधळा नाही, पण शैतानाने ज्यांना आंधळा करून ठेव. मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना, मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना, आराधना हो आराधना, खुदा यीशु की आराधना, आराधना हो के संग संग आराधना, तुझी प्रसन्नता आराधना, दूतों के संग संग आराधना,